तुम्ही आता कोस्टल रोडचा विषय काढलात, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एफ-डी वाढवल्या, आम्ही बेस्टचे पैसे कमी केले, हे सगळं आम्ही केलेलं आहे आणि कोस्टल रोड पण आम्हीच केलाय. दोन विषय तुम्हाला सांगतो. तुम्ही दोन विषय काढलात की एफ-डी. आपण मुंबई महानगरपालिका म्हटलं तर ही फायनान्शियल कॅपिटल मुंबई आणि मुंबईमधली असणारी ही महानगरपालिका. तिथे पैसे तुम्हाला आम्हाला असं म्हणतो ना की हे पैसे ऑटोमॅटिकली मुंबईकडे वळतात. अनेक देशांचा बजेट नाही ना, आफ्रिकन देशांचा, तेवढा एकटा मुंबईचा बजेट आहे. मुंबईच्या लोकांनी मुंबईचा एफ-डी वाढवला, कुठल्या व्यवस्थेने नाही. बघा, हे एक स्पिरिट आहे मुंबईचं. मी आत्ताच कुठेतरी बोललो, मुंबईचं स्पिरिट म्हणजे ठाकरे नाही. मुंबई कधी ट्रॅफिक जॅम आहे किंवा कधी पाणी भरतं, कधी काय अतिवृष्टी येते, कधी काय ट्रॅजेडी होते, मुंबई स्वतःला सावरते. असं तुम्हाला देशात दुसरं शहर भेटणार नाही. नक्कीच एखाद दोन दिवसांमध्ये लगेच लगेच बघा काय म्हणजे मोठमोठ्या घटना मुंबईमध्ये झाल्या, पण मुंबईकर स्वतःला उभं करून परत कामाला लागला. ह्याचं क्रेडिट ठाकरे घेऊ शकतात का? म्हणजे कुठला विषय तुम्ही बोललात? एक बीएसटी. BST. आता BSTचा विषय मी तुम्हाला सांगतो. शशांक राव हे मोठी युनियन चालवतात BSTमध्ये. माझं सोडून द्या, मी काय म्हणतो, कदाचित मी विरोधक असल्यामुळे आपल्याला वाटत असेल मी अमुक अमुक बोलीन. शशांक राव काय म्हणतायत ना, 2019 आणि 2022 मध्ये जे करार झाले BSTचे, आणि तेव्हा मुख्यमंत्री होते सन्मान्य उद्धवजी. आता उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना जे करार झाले सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल झाले. आता कॉन्ट्रॅक्च्युअल जेव्हा तुम्ही करार करता म्हणजे तुमच्याकडे आता काही राहिलेलं नाही. BST तुम्ही ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टवर देऊन टाकलेली आहे, ते करार ऑलरेडी झालेले आहेत. मग उद्धवजी आपण का केलं? उद्या जर काय गडबड झाली तर कॉन्ट्रॅक्च्युअल ते ॲग्रीमेंट पुढे करणार, म्हणजे तुम्ही कामगारांची पण वाट लावली. तुम्ही BST रस्त्यावर फिरणार नाही, मेंटेनन्स होणार नाही, ह्याची व्यवस्था तुम्ही केली मुख्यमंत्री असताना, आणि आज तुम्ही BSTचं नाव घेताय. हे मी सांगत नाही, हे वेगवेगळ्या कामगार युनियन सांगतायत की 2019 आणि 22 मध्येच हे सगळे करार झाले आणि ह्या करारामध्ये किती फ्लॉ आहेत, किती अडचणी आहेत, आणि उद्या कामगार देशोधडीला कसा जाऊ शकतो हे सगळं सांगण्याचं काम त्या लोकांनी म्हणजे वेगवेगळ्या कामगार युनियन घेत आहेत, सांगतायत. मग मला एक सांगा, हे जे कोण बोलतात, आदित्यजी बोलतात किंवा कोण काय बोलतात, ह्याला काय? मी बोललो ना, अभ्यासच नाही आहे, नॉलेज नाही आहे.